नमस्कार, मी विशाल परदेशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत महत्त्वाच्या बातम्या. रशियाकडून पुन्हा युद्धविरामाची घोषणा. कीव, खार्किव्ह, सुमी, मारियोपोल शहरात तात्पुरता युद्धविराम. लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठं पाऊल. रशिया आणि युक्रेन प्रकरणावर आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी. भारतीय वेळेनुसार दुपारी होणार सुनावणी, तर युक्रेन आपली बाजू मांडणार. रशियाच्या हल्ल्याच्या भीतीनं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर. खार्किव्ह रेल्वे स्टेशनवर शेकडोंच्या संख्येने गर्दी. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी देशातील 6 शहरांना दिली हिरो सिटी पदवी. जोरदार हल्ले झालेल्या खार्किव्ह, चर्निव्हिव, मारियोपोल, खेर्सॉन, ऑस्टोमेल आणि वोल्नोवाखा शहरांचा सन्मान. अभिनेत्री अँजेलिना जोली रविवारी येमेनमध्ये भेटीला. संघर्षपीडित कुटुंबांशी साधला संवाद. नमस्कार, मी विशाल परदेशी आणि आपण जाणून घेणार आहोत जगाच्या पाठीवर या बुलेटिन मधल्या वेगवेगळ्या घडामोडी. अगदी थोडक्यात सुरुवात करूया. रशियाकडून युक्रेनमध्ये पुन्हा एकदा युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. युक्रेनमधील कीव, खार्किव्ह, सुमी, मारियोपोल पुन्हा एकदा तात्पुरता युद्धविराम जिथे घोषित करण्यात आलेला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशियाला विनंती केली होती आणि त्या विनंतीनंतर रशियानं तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. दिवसेंदिवस तिथला युद्धाचा भडका वाढत असल्याचं चित्र दिसतंय. अशातच आता रशिया युक्रेनमधील युद्धाच्या मुद्द्यावर आज आणि उद्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता ही सुनावणी पार पडेल. आज युक्रेन आपली बाजू मांडणार असून त्यांच्या आरोपांना उद्या रशिया न्यायालयात उत्तर देईल. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ज्यात त्यांनी रशियाने युद्धाच्या निमित्ताने निष्पाप नागरिकांचा नरसंहार केल्याचा आरोप केलेला आहे. तसंच युक्रेनमध्ये रशियाला लष्करी कारवाई आणि शिक्षा थांबवण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने द्यावेत अशी मागणी केली होती. रशिया युक्रेनमधील युद्धाच्या 12व्या दिवशीही रशियाकडून जोरदार हल्ले सुरू आहेत. कीव्हनंतर रशियानं खार्किव्ह शहराला लक्ष्य केलं होतं. खार्किव्ह शहरावर रशियाकडून जोरदार हल्ले केले जात आहेत आणि याच हल्ल्यांच्या भीतीने खार्किव्हमधील रहिवाशांनी स्थलांतर करायला सुरुवात केली. खार्किव्हमधील एका रेल्वे स्टेशनवरील गर्दीचा फोटो समोर आलाय. शेकडो नागरिकांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती. जीव वाचवण्यासाठी नागरिकांकडून प्रयत्न केला जातोय. रेल्वेद्वारे सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी नागरिक धडपड करताना दिसत आहेत. रशियाचं युक्रेनवर जोरदार आक्रमण सुरूच आहे. युक्रेनची राजधानी कीव्हला रशियाने घेरलं. क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या कठीण परिस्थितीत राजधानीतील एक चर्च सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. रविवारी सेंट व्होलोडिमीर कॅथेड्रल इथे शेकडो रहिवाशांनी चर्चला उपस्थिती लावली. युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्चचे मुख्य कीव्ह पॅट्रिऑर्केट यांच्या नेतृत्वात सेवा पार पडली. आपल्या देशात युद्ध सुरू होण्यापूर्वी पोलंडमध्ये कामासाठी आलेला एक युक्रेनियन माणूस रविवारी त्यांच्या पत्नी आणि मुलांसाठी पुन्हा युक्रेनमध्ये परतला. एव्हेन चनोमोरोडेकोने पोलंडच्या सीमा ओलांडून आपली पत्नी अलिना आणि 2 मुलांना जेव्हा पाहिलं तेव्हा भावूक होत लगेचच त्याने त्या दिशेने धाव घेतली. सोलर पॅनल बसवण्याच्या कामानिमित्त एव्हेन पोलंडच्या व्रोक या शहरात वास्तव्य करीत होता आणि तिथं गेल्यानंतर काही दिवसांनी युद्धाला सुरुवात झाली होती. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले सुरूच आहेत आणि यामध्ये रशियानं राजधानी असलेल्या कीव्ह शहरावर अनेक हल्ले केले. कीव्हमधील डेमिडेव गावात देखील रशियानं बॉम्ब मिसाईल हल्ले केले आणि या हल्ल्यामध्ये या गावाचं मोठं नुकसान झालंय. अनेक घरं जळून खाक झाली.
रशियाच्या हल्ल्यांमध्ये खार्किवचं मोठं नुकसान झालंय. पूर्व खार्किवमध्येही प्रचंड नुकसान झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. खार्किव हा जवळपास 1.5 कोटी लोकसंख्या असणारं शहर मात्र आता रशियाच्या हल्ल्यानंतर या शहरात केवळ आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसत आहेत. रशियाने युक्रेनच्या अनेक रहिवासी भागांमध्ये हल्ले केलेत. गोस्टोमेल या गावात देखील रशियानं हल्ला केला होता आणि या हल्ल्यानंतर गावातील अनेक घरं आगीच्या बक्षस्थानी सापडलीत आणि या आगीत ही घरं जळून खाक झाली आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना बेघर व्हावं लागलं. रशियाकडून केले जाणारे हल्ले अद्याप त्याच तीव्रतेने सुरू आहेत. रशियन सैन्य युक्रेनमधील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये कूच करते. रशियन सैन्य युक्रेनमध्ये शिरत असल्याचा सॅटेलाइट व्हिडिओ समोर आला आणि यामध्ये रशियाची रणगाडी आणि सैन्य युक्रेनच्या दिशेनं जाताना दिसत आहेत. रशियाच्या हल्ल्याला युक्रेनियन सैन्यानं जोरदार प्रत्युत्तर दिलं. युक्रेनच्या याच प्रत्युत्तरावेळी रशिया आपले अनेक शस्त्र टाकून दिल्याचा व्हिडिओ समोर आला रशियाने. तर युक्रेननं रशियाचे अनेक शस्त्र रणगाडे नष्ट केले. रशियाने नुकतंच त्यांच्या सैन्याचं युक्रेनमधील ऑपरेशन दाखवण्यासाठी एक व्हिडिओ जारी केला. क्यूमधील रशियाचं शस्त्र रणगाडे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आणि कशा प्रकारे रशियाकडून युक्रेनवर हल्ले केले जातात हे या व्हिडिओमधून दिसतंय. क्यूपासून केवळ 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्टोयांका शहरात देखील बॉम्ब हल्ल्यांमुळे मोठं नुकसान झालंय. सर्वत्र केवळ धुराचे लोट दिसत आहेत. तर दुसरीकडे इरपिनमध्येही रशियाकडून हल्ले केले जातात आणि युक्रेनियन सैन्य त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांनी इतर निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर केलंय. रशियाच्या हल्ल्यानंतर खार्किवमध्ये काय परिस्थिती आहे हे दाखवणारी अनेक दृश्य आता समोर येऊ लागली आहेत. खार्किवमध्ये देखील हल्ल्यांमुळे मोठं नुकसान झालंय. खार्किवमधील स्पोर्ट्स सेंटर पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. युक्रेनमधील विनिट्स या शहरातही मिसाईल हल्ले झाल्याचा व्हिडिओ एका युक्रेनियन नागरिकाने शेअर केला. सुदैवाने हे मिसाईल शेतात पडल्यानं काही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. खार्किवमध्ये युक्रेननं रशियाचं एक युद्धविमान पाडल्याचा दावा नागरिकांनी केला. खार्किवमध्ये एक युद्धविमान पडल्याचा व्हिडिओ समोर आला. आकाशातून आगीचा गोळा पडावा अशा प्रकारे युद्धविमान जमिनीवर कोसळलं. खार्किवमधील नागरिकांनी आपल्या कॅमेऱ्यात ही दृश्य कैद केली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीने देशातील 6 शहरांना हिरो सिटी पदवी दिली आणि यामध्ये खार्किव, चर्निव्हिव, मारियोपोल, खिर्सॉन, होस्टोमेल आणि वोल्नोवोखा या शहरांना ही पदवी देण्यात आली आणि या शहरांवर रशियाकडून जोरदार हल्ले करण्यात येतात. तर दुसऱ्या महायुद्धानंतर अशाच प्रकारे सोव्हिएत युनियनच्या 12 शहरांना ही पदवी देण्यात आली होती. रशियाच्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी खेर्सॉनमधील नोवा कोखोक्वामध्ये शेकडो नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केले. रशियानं सर्वात आधी नोवा काखोक्वाचा ताबा मिळवला होता आणि याचाच विरोध करण्यासाठी युक्रेनियन नागरिकांनी जोरदार निदर्शनं केली. यावेळी नागरिकांनी युक्रेनचा ध्वज फडकवला आणि रशियाविरोधात घोषणाबाजी केली. रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रशियातही आंदोलनं सुरू आहेत. रशियातील मॉस्कोमध्ये 2000हून अधिक नागरिकांनी एकत्र येत या युद्धाचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमधून पलायन केल्यानंतर शनिवारी 13 पेरुव्हियन नागरिक पोलंडमधून मायदेशी रवाना झाले. राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. हे त्यांच्या स्वागतासाठी हजर होते आणि वार्सा इथून एकूण 13 जण व्यावसायिक विमानाने आले आणि त्यातील 3 लहान मुलांचा त्यामध्ये समावेश होता. तर कॅलोओ इथल्या जॉर्ज चावेज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी पेरूचे परराष्ट्र मंत्री सेजर लांडा देखील उपस्थित होते. पेड्रो कॅस्टेलो यांनी युद्ध संपवण्याचं आवाहन केलं. युक्रेन सोडून विस्थापित झालेले युक्रेनियन लोक डोनेत्स्क पीपल्स रिपब्लिक म्हणजेच DPR मध्ये येऊ लागले. DPR मध्ये रशियन समर्थक फुटीरतावाद्यांचा ताब्यातील पूर्व युक्रेनचा भाग समाविष्ट आहे. विस्थापितांपैकी बहुतेक लोक मारियोपोल या मोक्याच्या बंदर शहराच्या बाहेरील भागातून किंवा जवळपासच्या गावांमधून आलेले आहेत.
फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी रविवारी रोमानियातील लष्करी तळाला भेट दिली. नाटोच्या पूर्वेकडील भागाला बळकट करण्यात मदत करण्यासाठी तैनात केलेल्या फ्रेंच सैन्याची भेट घेत त्यांनी सैनिकांशी संवाद साधला. पूर्व रोमानियातील मिहेल कोल्गिनिसियानू या तळावरील सैनिकांनी रशियाच्या आक्रमणानंतर नाटो सैन्याची रणनीती बचावात्मक आणि सावध असण्याची भावना बोलून दाखवली आहे. पार्ली यांनी ही नाटो युती रशियाला धोकादायक नसून आम्ही आमचं सैन्य बळकट करतोय, जो प्रत्येक देशाला अधिकार आहे असं म्हटलंय. युक्रेनमधील लष्करी कारवाईच्या आर्थिक आणि राजकीय परिणामांच्या भीतीनं बहुतांशी रशियन नागरिक देशातून बाहेर नाईलाजाने पडतायत आणि युक्रेनमधील घडामोडींवर रशियन सरकारविरुद्ध जाणाऱ्या माहितीचा प्रसार करणाऱ्यांना 15 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावणाऱ्या नवीन कायद्याची अनेकांना भीती वाटते. शिवाय अनेक तरुण सरकार लवकरच मार्शल लॉ लागू करू शकतं या चिंतेत आहेत आणि यामुळे बरेच नागरिक व्हिसा मुक्त शासनामुळे जॉर्जियाला जात आहेत. अभिनेत्री अंजेलिना जोली रविवारी येमेनमध्ये 7 वर्षांच्या संघर्षामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना भेटण्यासाठी आली होती. UNHCRला आशा आहे की जोलीच्या भेटीमुळे येमेनमध्ये वाढत्या मानवतावादी गरजांकडे लक्ष वेधलं जाईल. 16 मार्च रोजी येमेनसाठी वार्षिक उच्चस्तरीय वचन परिषद पार पडते. त्यापूर्वी जोलीची ही भेट परिणामकारक ठरू शकते. हॉलिवूड अभिनेत्याने यापूर्वी 2001-2012 पर्यंत UNHCRचे सदिच्छा दूत म्हणून प्रतिनिधित्व केले. विशेष दूत म्हणून जोलीने अलीकडच्या वर्षात कोलंबिया, व्हेनेझुएला सीमेवरील निर्वासित शिबिरांना, त्याचबरोबर बुर्किना फासो आणि बांगलादेशातील रोहिंग्या निर्वासितांना भेटी दिल्या. देशात युद्ध भडकत असताना युक्रेनियन निर्वासित ईशान्य रोमानियातील एका चर्चमध्ये शांततेसाठी प्रार्थना करण्यासाठी जमले होते. युक्रेनियन सीमेपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुसेवा इथल्या सेंट्स पीटर आणि पॉल ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये सर्वजण जमले होते. चर्च संपूर्ण भरून गेलं होतं आणि सध्या लढणाऱ्यांसाठी तसंच मृतांसाठी मेणबत्त्या प्रज्वलित केल्या गेल्या. युनायटेड नेशन्सच्या निर्वासित एजन्सीचे प्रमुख फिलिपो ग्रँडी यांनी रविवारी मेडिका इथल्या युक्रेनियन पोलिश सीमेवर जाऊन भेट दिली. युक्रेनमधून लोक सतत बाहेर पडतायत आणि साधारण 1.5 दशलक्षाहून अधिक निर्वासित शेजारील देशांमध्ये पळून गेलेत. तर जवळपास 1 दशलक्ष लोकांनी पोलिश सीमा ओलांडली आहे. पोलंड आणि युक्रेनमधून शरणार्थी येणाऱ्या इतर देशांसाठी व्यापक आंतरराष्ट्रीय सहाय्य आवश्यक आहे आणि यावर ग्रँडी यांनी आपल्या भेटीदरम्यान जोर दिला. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी रविवारी म्हटलं की रशियाने युक्रेनवर केलेल्या गंभीर आक्रमणाचा सामना पश्चिमी देश करतायत. युक्रेनच्या शेजारी असलेला छोटा देश माल्दोवाला भेट देताना ते बोलत होते. अमेरिका आणि संपूर्ण जग माल्दोवाच्या पाठीशी आहे असं सांगत युक्रेनियन निर्वासितांबद्दलच्या उदारतेबद्दल ब्लिंकेन यांनी त्यांचं कौतुक केलंय. ब्लिंकेन यांनी शनिवार आणि रविवार पूर्व युरोपमधील नाटो सदस्य राष्ट्रांना भेट दिली. कर्करोगाच्या उपचाराची गरज असलेल्या 13 युक्रेनियन मुलांना उपचारासाठी इटलीला पाठवण्यात आलं. ते त्यांच्या कुटुंबियांसह ट्युरिनमध्ये पोहोचले आणि इटलीतील युक्रेनियन दूतावासाच्या समन्वयाने पिडमॉन्ट प्रदेशाने राबवलेल्या मानवतावादी मिशनमुळे शहरातील रेजिना मार्गारिटा चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये मुलांवर उपचार केले जातील. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आणि युक्रेनमधून बाहेर काढण्यात अडचणी येत असताना या 13 तरुण रुग्णांना हलवण्यासाठी मिशन राबवण्यात आलं. यानंतर ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी अगदी झटपट. सुरुवात करूयात. हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांच्या आंतरशासकीय पॅनलने सोमवारी सांगितलं की जगाला हवामान बदलाचे विनाशकारी परिणाम दिसू लागलेत. युनिसेफने म्हटलंय की IPCC अहवालाने त्यांच्या निष्कर्षांना आणखी विश्वास दिला आहे की जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात हवामान बदलाचा परिणाम जाणवेल. US पॅसिफिक नॉर्थ वेस्टमधील हवामान शास्त्रज्ञांनी इशारा दिलाय की ऑरेगॉनचा बराचसा भाग आणि आयडाहोच्या काही भागांमध्ये मागील 2 वर्षांच्या तुलनेत या उन्हाळ्यात आणखी कठीण दुष्काळी परिस्थिती अपेक्षित आहे. ऑरेगॉन, वॉशिंग्टन आणि आयडाहो या प्रदेशातील काही भागांनी आता गंभीर दुष्काळ आणि जंगलातील आगींसाठी तयार राहावं असंही सांगण्यात आलं.
दक्षिण कोरियामधील लागलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे हजारो जवान झटतायत. पूर्व किनारपट्टीला याचा मोठा फटका बसलाय. अणुऊर्जा केंद्र आणि LPG प्लांटला याचा मोठा धोका निर्माण होऊ शकला असता. शुक्रवारी सकाळी समुद्रकिनारी असलेल्या उलजीन शहरातील डोंगरावर लागलेली आग 6000 हेक्टर परिसरात पसरली आणि समचीओक शहरापर्यंत पसरलेल्या आगीत 159 घरं आणि 46 इतर इमारती उद्ध्वस्त झाल्या. 6200 पेक्षा अधिक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय. पूर्व जगातील सर्वाधिक जैवविविधतेनं नटलेल्या देशांपैकी एक आहे, परंतु तिथं होणाऱ्या प्राण्यांच्या तस्करीमुळे त्याचे गंभीर परिणाम देशात पाहायला मिळतात. गेल्या 2 दशकांमध्ये देशातून 80,000हून अधिक प्राण्यांची तस्करी झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नुकताच 2022च्या जागतिक वन्यजीव दिनानिमित्त जाहीर केलेल्या अहवालानुसार पेरूमध्ये 300हून अधिक प्रजाती तस्करीच्या विळख्यात आहेत. यानंतर जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.